कहीं कहानी है तुझसे मेरी. वेलकम बॅक टू चॅनल, वेलकम बॅक टू द नवीन व्हिडिओ. आणि काल होती होळी, आज आहे धुलिवंदन आणि पुण्यात साजरी करतात धुलिवंदनलाच रंगपंचमी. सो बघता तुम्ही फेसवरनं सकाळपासून स्टार्ट होऊन गेलेलं आहे इथं. आणि इथं पहा तुम्ही पूर्ण रूम, पूर्ण फ्लॅट आणि इथं सगळं काय भरलेलं आहे. आणि आता अजून इव्हेंटला चाललोय मी एका आंघोळ वगैरे करतो, परत इथं भरणारच आहे, पण आता इथं भरून गेलोय म्हणून पहिले निघू, इव्हेंटला जाऊ. परत तिथं पण ओलं व्हायचंच आहे. सो ओलं म्हणजे कलर वगैरे, पण ऍक्च्युली शूट आहे आपल्याला, ते शूट करायला जायचे. जास्त काही कलर वगैरे ते तुम्ही काही खेळणार नाही, पण लेट्स सी, खेळावं लागले तर ऑप्शन नाही. सो निघू आता पटकन, मी आंघोळ करतो. आणि पोहोचलो आपण इव्हेंटला आणि शूट चालू, खूप जोराचं गाणं I can't remember what happened last night. All I can remember is a sound that goes like this. फुल वाईब. रंगपंचमी खेळून आले, आता आलो होतो. आपल्याला ट्रायच करायची होती आज रंगपंचमीची, ते पण ट्राय होईल. आज नागपूर अखेरच मिसळ पण ट्राय होऊन गेली इथं. आणि आता निघू आपण. अरे भाई काय विषय सोसायटीमध्ये क्लब हाऊस मध्ये पहा, तुम्हाला दाखवतो मी आता. म्हणजे सगळं तर साजरं करून झालेलं आहे. सॉरी मग कॅमेराला काहीतरी लागलं. सो दाखवतो मी तुम्हाला आता कसं साजरं झालेलं आहे. पूर्ण नुसते पाऊचच पाऊच, पाऊचच पाऊच. खतरनाक साजरी झाली हा सोसायटीमध्ये रंगपंचमी. आता झालं सगळं खेळून, परत मिसळ पण ट्राय करून झाली नाही का, ती कच्ची करायचीच होती आपल्या ट्राय, ती याच्यातच होऊन गेली, बरं झालं. आणि आता परत जायचे, पण त्याच्या अगोदर डेटा घ्यायचा होता, तो डेटा ट्रान्सफर करू आणि मग निघू रूमकडे. बघू मग पुढे काय बोलायचं मला सुचत नाही, कारण एवढं पाणी पाणी आणि ते खेळलंय तर ते पूर्ण चिकचिक झालंय, म्हणून बोलायला हे होतं मला की काय बोलू यार. पहिले आंघोळ करायची, रूमवर जातो, मस्त पहिले आंघोळ करतो आणि मग बाकीच्या गोष्टी करतो. तर मित्रांनो येऊन गेलेलो रूमला, आणि लाईट गेलेली, ॲज यू सी लाईट गेलेली, आणि जाम मजा आली तिकडं. पण मला एक गोष्ट सांगायची की आपण जे पास देऊन जातो ना, जे पण आता हे असे इव्हेंट्स ऑर्गनाईज करता, त्यापेक्षा मजा जी सोसायटीत किंवा गल्लीतल्या आपल्या मित्रांसोबत आहे ना, ती जास्त भारी मजा येते. सो आम्ही तिकडं जाऊन थोडंफार सेलिब्रेट केलं इव्हेंटला, आणि नंतर परत घरी आल्यावर सोसायटीच्या किंवा आपल्या गल्लीतले मित्र जे असतात त्या मित्रांसोबत सेलिब्रेट केलं. सो ती मजा वेगळीच होती. जो फन तिथं येतो तो तिथं नाही येत. फक्त म्युझिक तिथं असतं, म्युझिक बिझिक थोडंसं बस, पण काय मजा नाही त्या सगळ्या गोष्टींमध्ये. खरी मजा सोसायटीत किंवा आपले जे मित्र आधीचे आधीपासून म्हणजे त्यांच्यातच हे सगळा धांगडधिंगा जो असतो ना, काय म्हणतात त्याला, पाश्चात्य संस्कृती ती मला आधीपासून पटत नाही. मला माहित नाही, काही आजकालच्या माझ्या जनरेशन जेनजी पण असलो मी, तरी पण मला नाही पटत हे. म्हणजे ऑलमोस्ट क्लबच बनवून टाकलाय नाही का इव्हेंटला. होळीच्या नावाखाली क्लबच चालतोय तो, आणि आपण तिथे ड्रिंक्स करताय, लोक सिगरेट फुकताय. सो ह्या सगळ्या गोष्टी, होळी एक सेलिब्रेशन, एक सण, एक फेस्टिवल आहे, तो फेस्टिवल सारखा राहिलाच नाही आता, असं मला वाटतं. जे गल्लीत आणि आपण सोसायटीत घराजवळच्या मित्रांसोबत सेलिब्रेट करतो ते खरं आहे. सो बघू आता, चालायचंच आता. जेने ते जनरेशन झेडने जर काय बोलतात त्याला एक्सेप्ट केलं, तर आपण त्याला काय बोलू नाही शकत. बट मला नाही आवडलं एवढं. सो तुमच्या या सगळ्या प्रोसेसवर किंवा या इव्हेंट्सवरच्या होळीवर काय वाटतं तुम्हाला, हे बरोबर आहे का, ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं, मला तर नाही पटलं एवढं. परत आपल्या नाशिकची रंगपंचमी येते. सो रविवारी असणार आहे ती 8 तारखेला. बघू, जर सगळं टाईम मॅनेजमेंट सगळं जमून आलं तर नक्कीच आपण नाशिकला जाऊ. आणि रंगपंचमी तिकडं तर राहाड, पेशवेकालीन राहाड, ती वेगळीच मजा आहे. ती असली रंगपंचमी मी म्हणेल. नाशिकमध्ये पण हे इव्हेंट्स वगैरे असे
फालतू धंदे चालतातच. पण जी मजा ती रहाडमध्ये, जुन्या नाशकात रहाडमध्ये, ती खरी संस्कृती, ती खरी आपली मजा या सगळ्या उत्सवाची, रंगपंचमीची, तिकडं खरी रंगपंचमी साजरी केली जाते जुन्या नाशकात. रहाड वगैरे ते नाही का ओपन केली जाते पेशवेकालीन आहे आणि ती प्राचीन 300-350 वर्षापूर्वीची. सो ती खरी मजा आहे सेलिब्रेशनची. ही इव्हेंट्सवर पैसे खर्च करून जाण्यात, दारू आणि ते सगळं पिण्यात, ड्रिंक्स वगैरे करण्यात आणि मग सण साजरा करण्यात, यात काही सेन्स नाही पहिली गोष्ट तर. आणि ही चुकीचं आहे, फार चुकीचं आहे. बट ठीक आहे, आता एक्सेप्टेबल आहे लोकांना. ज्याचे त्याचे थॉट्स, आपण आपल्या थॉट्स विचारांनी चालायचं, कोणी त्या विचारांनी चालतं. बट ठीक आहे, एन्जॉयमेंटसाठी थोडंफार ठीक आहे, बट मला नाही आवडलं पर्सनली. मी तर शूटसाठी गेलेलो, बट ठीक आहे. सो येस, नाशिकच्या रंगपंचमीला जायला भेटतं की नाही बघू. कसं काय टाईम मॅनेजमेंट आणि वेळ भेटला तर नक्कीच जाऊ. बघू. सो हेच होतं या सगळ्या ब्लॉगमध्ये. आवडलं असेल तर लाईक करून द्या, कमेंट करा, शेअर करा आणि तुमचे काय थॉट्स आहे या गोष्टीवर, मी जी बोललो ती कमेंटमध्ये मला कमेंट करून नक्कीच सांगू शकता. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय श्रीराम.